सो आता परत आम्ही केलंय चेंज आणि त्याच्या आधी तुम्ही जे क्लिप्स बघितले त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही जेव्हा डेक 10 वरती गेलेलो होतो ब्रेकफास्ट करायला, इव्हनिंग ब्रेकफास्ट करायला. सो त्यावेळेला तिथे त्याच्यानंतरच पूल पार्टी सुरू झाली अँड तिथे मस्त त्या लोकांनी झुंबा डान्स होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलो. खूप म्हणजे खूप मजा केली डेक वरती. सगळे लोक डान्स करत होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि त्याच्यानंतर 2-3 इव्हेंट्स आता परत प्लॅन आहेत. परत त्याच्यामध्ये आता डिनर सुद्धा आहे, लेट नाईट स्नॅक सुद्धा आहे अँड लेट नाईट पार्टी सुद्धा आहे. सो आम्ही आता परत आलो रूम वरती आणि आम्ही झालोय रेडी. सो दॅट आता परत आम्ही जाऊ आणि आता पहिले डिनर करून घेऊ, मग त्याच्यानंतर एक इव्हेंट आहे तो अटेंड करू. परत म्युझिकल नाईट पण चालू होती बट त्याला आम्ही थोडं जास्त वेळ नाही थांबलो, कारण की ते थोडंफार म्हणजे इट वॉज ओनली म्युझिक. पण आता सिंगिंग पण चालू होणार आहे तर दुसरीकडेच, तर तिकडे आम्ही आधी जाणार आहोत, डिनर करणार आहोत आणि त्याच्या पुढे तो रात्री 10 o'clockला एक कोणता इव्हेंट आहे, डीजे नाईटचा इव्हेंट आहे, डान्सिंग इव्हेंट आहे. तर डान्सिंग शोकेस नाव आहे त्याचं, तर तिकडे जाणार आहोत. तर तो असं ऐकलंय की खूप जास्त चांगला असतो, तर आम्ही पण त्याच्यासाठी उत्सुक आहोत. तर तुम्ही पण बघा, आम्ही नक्की त्याची क्लिप टाकणार आहोत, बऱ्याच वेळची टाकू. तर तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा. दस दबा, अरे 10 दबा.
बघितला बल्ले बल्लेवाला इंडियन शो. अमेझिंग. आमची स्टार्ट मिस झाली बट अमेझिंग शो. जर तुम्ही येणार असाल ना तर हा बिलकुल पण मिस नका करू. 1 सेकंड सुद्धा मिस नका करू. सुरुवातीच्या म्हणजे तुम्ही 15-20 मिनिटं आधीच येऊन बसा, काहीच प्रॉब्लेम नाही. ॲटलिस्ट जवळच्या सीट्स भेटतील. बट शो वॉज ऑसम. खूप एनर्जी म्हणजे डान्स करणाऱ्यांची सुद्धा आणि ऑडियन्सची सुद्धा एनर्जी मस्त होती. खूप मस्त जबरदस्त. सो दिस इज अ मस्ट वॉच शो. आता आम्ही चालू आहे नेक्स्ट ठिकाणी. नेक्स्ट शो जिथे आहे तो. सो लेट्स सी. So next cheat says so he's claiming for 10,000 OTC piece. That is not right. This is for that. सुरतचं पण आलो पप्पा बघा. दोनों भी जीत गए. अभी तो कसिनो में मजे करेंगे इन्हीं के पैसों से. ये 2-2 एका ह्याच्यामध्ये खुश झालेलो. आता 2-2 मिळाले. मैं वही बोला ना कि खुद के नहीं इन्हीं के पैसों से खेलेंगे. बोलो अभी कौन से इसको नाम पप्पा एकदम खुश माहिती का. चलो त्यांचं पण नाव टाकलेलं. आम्ही बोलत होतो की जर इन केस लास्ट वाला भी इन्हीं को लगा तो बोला. जसं तुम्ही बघितलंच की संध्याकाळी आम्ही फुल धमाल मस्ती केली आणि त्याच्यानंतर जो कार्यक्रम होता म्हणजे बल्ले बल्लेवाला जो शो बघितला त्याच्यानंतर रॉयल कसिनो मध्ये एक लकी ड्रॉ होता जो की फर्स्ट डे लाच असतो. आणि त्याचे जे एंट्रीज होत्या ना त्या सकाळीच होत्या. सो त्याचे कुपन्सचे फिल करून प्रत्येक माणसाला एक आणि त्यांच्या कॅबिन म्हणजे रूम वाईज कुपन होतं पर पर्सन. तर ते आम्ही ऑलरेडी टाकलेलं होतं सकाळीच. आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी जेव्हा गेलो त्यांनी अनाऊन्स केलं बल्ले बल्ले शो नंतर कसिनो मध्ये लकी ड्रॉ होणार आहे म्हणून. मग तिथे गेल्यानंतर परत अजून जे उरलेले होते पप्पांचं वगैरे होतं सो त्यांची पण नावं टाकली. आणि बिलकुल पण एक्सपेक्टेड नव्हतं की म्हणजे बिलकुल पण एक्सपेक्टेड नव्हतं. तर असं होतं की फर्स्ट 5 ला 2000 कॉइन्स होते. म्हणजे बेसिकली कॉइन्स मी नंतर सांगतो ते. बट फर्स्ट 5 ला 2000 कॉइन्स होते. त्यानंतर 6th वाल्याला 5000 होते. 7th वाल्याला 10,000 होते आणि 8th वाल्याला 20,000 होते. असं हे एवढं होतं फक्त. आणि आम्हाला बिलकुल पण एक्सपेक्टेशन नव्हती की असं काही मिळेल किंवा काय. बट आम्ही जस्ट फॉर फन फर्स्ट एक्सपिरियन्स होता कसं असतं काय असतं ते बघण्यासाठी आम्ही थांबलेलो. पप्पा मी आणि सूरज आणि बाकी दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर करत होते. जेवत होते. ऍक्च्युअली डिनर नव्हता झाला त्यांचा लेट झालेला आईंचा दीदीचा वगैरे. सो ते डिनर करत होते. आम्ही म्हटलं की आम्ही पुढे जाऊन येतो. सो आम्ही आणि असं एक्सपेक्टेड पण नव्हतं की आम्हाला मिळेल किंवा काय होईल लकी ड्रॉ मध्ये लागेल. कारण की खूप चिट्स होते त्याच्यामध्ये. खूप अतिशय खूप होत्या. लोकांनी डबल सुद्धा टाकलेल्या होत्या. खूप होत्या. अँड लकीली 5th जे आलं ते प्राचीचं नाव आलं. अँड ऍज सून एज त्यांनी रूम नंबर म्हटलं प्राची. आणि तशी माझी इच्छा होती की कसिनो एकदा ट्राय करायचं. असं आम्ही सिंगापूरला गेलो होतो तेव्हा पण प्राचीने मला म्हणजे ट्राय नाही करू दिलं. माझी इच्छा होती एकदा तरी ट्राय करावं असं. सो आय वॉज प्लॅनिंग की थोडेफार पैसे यावेळेस थोडेफार पैसे टाकूया म्हणून. पण असं मनातून असं खूप हे होतं कारण की हार्ड अँड मनी आहे यार. आपण असं उडवायसाठी कसिनोवरती नाही उडू शकत असं मनाला वाटत होतं कुठेतरी. म्हणून आम्ही नाही विचार करत होतो की नको नको म्हणून असं. बट आणि लकीली मी सुरेशला मला जेव्हा ते मिळालं ना 2000 रुपयेवालं 2000 कॉइन्सचं लकी ड्रॉ मध्ये तर मी सुरेशला म्हटलं घे तुझी इच्छा पूर्ण कर आता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 2च हे झाले
आणि सूरजचं नाव अनाऊन्स झालं आणि मी वॉज सो हॅपी. आणि मला जॅकपॉट लागला, मी 10,000 कॉइन्स जिंकलो. आणि तिकडची लोक सुद्धा बोलत होते असं कसं दोघांना पण दिलं, बट नावं वेगवेगळी होती ना. आणि एवढ्या लोकांमध्ये सूरज आणि मी दोघांचे पण नंबर लागले. त्याच्यानंतर सगळे येऊन आम्हाला कॉंग्रॅच्युलेट करत होते, सगळे येऊन बोलत होते अरे ये तो अच्छा है, तुम दोनों को भी लग गया. खरंच खूप मस्त. सर्व लोक येऊन भेटत होते की काय मस्त म्हणून तुम्हाला दोघांना भेटलं वगैरे. आईना खूप वाईट वाटलं की आईने मिस केलं, त्या तिथे नव्हत्या, प्रेझेंट नव्हत्या. तर कसं झालं काय झालं मला बघायचं होतं, मी मिस केलं म्हणून. बट खूप मस्त मजा आली एक्सपिरियन्स. म्हणजे इथे येण्याचा फर्स्ट डे तर आमचा सफल झाला असं वाटतंय की आम्ही कसिनो मध्ये एकदा तरी ट्राय करू शकतो आता. अँड हे बेसिकली कॉइन्स असे असतात की तुम्ही ते लोक कॉइन्स आपल्याला देणार, तुम्ही तिकडचे गेम्स खेळून एकतर गमवू शकतात, नाहीतर त्याच्यामुळे जर पैसे कमवले तुम्ही तर ते तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. बट आम्ही फक्त फन म्हणून ट्राय करणार आहे, जस्ट बिकॉज ते फ्री मध्ये मिळाले. जे आहे ते त्यांचे पैसे गेले तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. सो खूप 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 मजा आली. खूप म्हणजे इतके खुश झालो आम्ही मनापासून की दोघं पण लकी आहे म्हणून एकमेकांसोबत. आणि खरंच सूरज माझ्यासाठी खूप लकी आहे आणि मी पण सूरजसाठी खूप लकी आहे. आम्ही दोघं पण ही गोष्ट मानतो. अँड आज ते प्रूफ पण झालं की आम्ही दोघं जर सोबत असेल तर बऱ्याच गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. सो हा होता आमचा डे 1 ऍट कॉर्डेलिया क्रूज. आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि सगळे जे आउटफिट डिटेल्स असेल ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल, जी माझ्याकडे असेल लिंक त्याच्यात. अँड खूप छान एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्की एकदा तरी एक्सपिरियन्स करायला हवा हा जीवनामध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडा मोठा होतोय त्याच्यामुळे जे डिटेल्स आहे क्रूज बद्दल, कसं डिस्काउंट अँड दॅट हॅक, तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की कळेल. तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. तर असं वगैरे आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.